नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू दी वाइब विथ वैष्णव। तर मंडळी, आज मी चालले एक सुपर फेमस फेस्टिवल एक्सप्लोर करायला, कडलेकाई परशे। तर हा फेस्टिवल दरवर्षी बसवनगुडीमध्ये भरतो, बुल टेम्पलच्या आसपास सगळ्या रस्त्यांवर। इथे हजारो लोक येतात, कारण हा फक्त मेळा नाही तर हा 400 वर्षापासून चालू असलेला जुना परंपरेचा उत्सव आहे। तर तिकडेच आम्ही जात आहोत। मी माझे कामावरून यांच्या ऑफिस जवळ आले होते आणि तिकडूनच आम्ही जाणार होतो, कारण यांच्या ऑफिसपासून हे जवळच होतं। जसं जसं आम्ही त्या रोडला लागलो तसं सगळीकडे रंगीबेरंगी लाईट्स, स्टॉल्स आणि खूपच पॉझिटिव्ह फेस्टिव्ह वाईब जाणवत होतं। इथे हजारो लोक येतात, कारण हा फक्त मार्केट नाही तर एक परंपरा आहे जी आजही तितक्याच प्रेमाने पाळली जाते। कडलेकाई परशे म्हणजे ग्राउंडनट फेस्टिवल। तर ह्यामागे खूप जुनी लोककथा आहे। असं म्हणतात की अनेक वर्षापूर्वी बसवनगुडी परिसरात एक भला मोठा बुल होता। तो रोज शेतात जाऊन ग्राउंडनट पीक खायचा, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान व्हायचं। तेव्हा गावकऱ्यांनी त्याला शांत करण्यासाठी त्याच्यासमोर मोठ्या प्रमाणात कडलेकाई म्हणजेच ग्राउंडनट्स अर्पण केले। त्या दिवसापासून तो बुल शांत झाला आणि त्या इन्सिडेंटनंतर लोकांनी दरवर्षी पहिले ग्राउंडनट हार्वेस्ट बुलला अर्पण करण्याची परंपरा सुरू केली। तेव्हापासून आजपर्यंत हा फेस्टिवल इतक्या प्रेमाने साजरा होतो। बसवनगुडी म्हणजे टेम्पल्स आणि ट्रॅडिशन्सची जागा। तर इथे दोड्ड गणपती, बुल टेम्पल, अंजनेय टेम्पल, श्री गोवर्धन क्षेत्र अशी बरीच खूप मस्त मस्त टेम्पल आहेत। इथे 18 फीट उंचीची मोठी गणपती मूर्ती आहे। कडलेकाई परशेचा फेस्टिवल रूटवरच आहे। खूप प्राऊड आणि सुंदर डेकोरेशन असतं। बुल टेम्पल, बसवनगुडीचे नाव याच मंदिरावरून पडलं। नंदी, बसवण्णाची महाकाय मूर्ती, कडलेकाई परशे ह्याच मंदिराभोवती भरते। हे मंदिर श्री गोवर्धन क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। विशिष्ट गोष्ट म्हणजे हे आर्टिफिशियल रॉक केव स्टाईल मंदिर आहे, म्हणजे खडकांसारखे बनवलेले भाग आहेत, ज्यामुळे खूप युनिक वाटतं। भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे। इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे ग्राउंडनट्स मिळतील, रोस्टेड, मसाला, स्वीट, स्पायसी, जे पाहिजे ते। स्टॉल्समध्ये फक्त कडलेकाई नको तर टॉयज, ज्वेलरी, फ्लॉवर्स, पूजा आयटम्स आणि खूप क्यूटच्या गिफ्ट्सही मिळतात। फूड स्टॉलचे व्हरायटी पण भरपूर होते, आम्ही पण थोडेफार ट्राय केले। हे चिप्स पण एकदम भारी लागतात। तर हे एक नवीन प्रकारचं फळ होतं, मला तरी नाही माहिती त्याला काय म्हणतात, तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा। तर इथे रोस्टेड कडलेकाई, स्वीट कोटेड कडलेकाई, वुडन टॉयज, ज्वेलरी, फ्लॉवर्स, बँगल्स, बिसीबेडे भात, स्ट्रीट फूड, शुगर कॅन ज्यूस असे भरपूर प्रकारचे स्टॉल्स होते। त्याचबरोबर माझा सगळ्यात आवडता पार्ट म्हणजे पाळणेसुद्धा खूप मस्त मस्त आलेले आणि त्यानंतर आम्ही इकडे आलो। तसे तर आज वीकेंड नव्हता, वर्किंग डेज होता, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता एवढा मोठ्या प्रमाणात लोक आली होती, भरपूर रश होता। लहानांपासून ते एकदम वयस्कर माणसांपर्यंत सगळे आले होते, खूप एन्जॉय करत होते। मला तर हे बघून गावाकडची जशी यात्रा भरते तसं वाटत होतं। हे सगळे पाळणे बघून मला तरी सगळीकडे बसायची इच्छा झाली होती, पण एवढी रश होती की एक अर्धा तास तरी थांबायला लागणार होतं प्रत्येक पाळण्यासमोर तिकीटसाठी। इथे थोडी शॉर्ट लाईन होती, त्यामुळे म्हटलं की इथेच बसते, त्यांना तरी बसायचंच नव्हतं, त्यामुळे साईडला जाऊन थांबले। मी लाईनमध्ये थांबलेले, अजून 2 राऊंड झाल्यानंतर माझा नंबर येईल। मी असं पहिल्यांदाच एकटी पाळण्यामध्ये बसले होते, नाहीतर कायम कोणी ना कोणी सोबत असतंच, तर थोडं भीती वाटत होती।
मी पण खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप महिन्यानंतर बसले पाळण्यामध्ये, त्यामुळे मला सुद्धा खूप भीती वाटत होती. माझ्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळालंच, पण मजा मात्र खूप आली. खूपच रश होती, त्यामुळे स्टॉल्स बघण्यापेक्षा काहीतरी घेण्यापेक्षा रस्ता शोधण्यामध्येच खूप वेळ जात होता असं वाटत होतं. त्यामुळे आमचं जवळपास बराच वेळ 1 तास 1.5 तास तरी फक्त रशमधून जाण्यामध्येच गेला. बघू शकताय खूप चेंगराचेंगरी होत होती. हे असे बलून्स बघून आपल्या लहानपणीची आठवण येत होती, कारण लहानपणी कुठलीही यात्रा असू दे हे बलून्स मॅन्डेटरी आपल्या हातात असायचेच. जसं रात्र झाली तसं फेस्टिवल अजूनच सुंदर दिसत होता. लाईट, स्टॉल आणि लोकांची एनर्जी सुद्धा डबल झाली होती. तरी बाप्पाची मूर्ती, राधाकृष्णाची मूर्ती मला खूप आवडली. कडलेकाई परिषे हा फक्त बाजार नाही, तर तो संस्कृती, कला, फूड, लोकांचे बॉन्डिंग, देवाची पूजा हे सगळ्यांचं मिश्रण आहे. तर अशा पद्धतीने आम्ही इथून थोडीफार शॉपिंग केली, कडलेकाई घेतले डिफरंट प्रकारचे, आणि हा असा होता माझा कडलेकाई परिषदेचा एक्सपिरियन्स. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. बाय.